त्यांना त्यांना चांगलं वाटलं एम्प्लॉयरला की हा कॅन्डिडेट चांगला आहे, ते घेता. नवीन मार्केटमध्ये कॅन्डिडेट बघा, इंटरव्ह्यू शेड्यूल करा, सगळी प्रोसेस करा, ऑफर लेटर करा किंवा काय करा. जर वर्क नाही झालं तर मग काय, वर्क नाही झालं तर तुम्हाला एचआरचा इंटरव्ह्यू भेटला, तुम्हाला टेक्निकल इंटरव्ह्यू भेटला आणि तुम्हाला मार्केटमध्ये समजलं की अरे मार्केटमध्ये आपल्याला काय करावं लागेल. हॅलो आणि वेलकम टू IT वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी टू ऑल. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आज मी काही टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे दिवाळी निमित्त. मी कुठल्याही प्रोफेशनल व्हिडिओवरती जाणार नाहीये किंवा कुठलीही प्रोसेस एक्सप्लेन करणार नाहीये. तुम्हाला जे मी यूट्यूब लाईव्हला बोललो होतो की काही टिप्स आहेत, असं नाही म्हणणार की ते इलिगल आहे, पण थोडंफार खोटं आहे. ते तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यू कॉल्समध्ये म्हणा किंवा इंटरव्ह्यूच्या टिप्समध्ये म्हणा किंवा इंटरव्ह्यूच्या कॉल्समध्ये तुम्हाला ते अप्लाय करायच्या आहेत. तर काय आहेत आणि काय नाही हे आज आपण इन डिटेलमध्ये बघूयात. ओके, सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. काही टिप्स आहेत, माझ्या काही टिप्स आहेत, मी ते फक्त तुम्हाला शेअर करतोय. सो जेव्हा आपण फ्रेशर असतो किंवा एक्सपिरियन्स असतो, दोघांसाठी पण मी सांगतो. ॲज अ फ्रेशर आपल्याला इंटरव्ह्यूचे कॉल येत नाही, बरोबर. आपण कुठला प्रोजेक्ट केलाय नाहीये, इंटर्नशिप केली नाहीये, अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला इंटरव्ह्यूचे कॉल्स येत नाही. मग काय असतं, काही जण बोलतात की तुम्हाला 1 इयरचा एक्सपिरियन्स हवाय, काही जण बोलतात की 2 इयरचा एक्सपिरियन्स हवाय. आपल्याला इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस पण माहीत नसते. आपण मॉक इंटरव्ह्यू वगैरे घेतो. आता कसं असतं ना, प्रॅक्टिस मॅच खेळणं वेगळं आणि मॅच खेळणं वेगळं. सेम आहे, मॉक इंटरव्ह्यू तुम्ही प्रॅक्टिससाठी देताय, बट तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये इंटरव्ह्यूज भेटत नाही. जर तुम्ही समजा एखादी इंटर्नशिप केली आहे, एखाद्या प्रोजेक्टवरती वर्क दिलं आहे, केलं आहे, फेक एक्सपिरियन्स वगैरे मी घेत नाही, घ्या म्हणत नाही. तुमचा रिझ्युमे वगैरे अपडेट करा आणि फक्त असं करा की 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, ओके, मेन्शन करा. डायरेक्टली नोकरीवरती टाकून द्या तुम्हाला आणि इमिडिएट जॉईनर असं टाका. ॲज अ फ्रेशर म्हणतोय. इंटरव्ह्यूचे कॉल्सचे बघा, तुम्हाला कॉल्स वाढणार, कॉल तुम्हाला काय होणार, येणार. कॉल आल्यानंतर काय करायचं, कॉल आल्यानंतर त्यांना सांगायचं, त्यांना कन्वे करायचा प्रयत्न करायचा की हा जो 2 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे ना, हे मी ॲज अ इंटर्नशिप म्हणून करतोय किंवा ॲज अ मला फ्रीलान्सिंग म्हणून करतोय की मी एक प्रोजेक्ट केला आहे, त्याचे माझ्याकडे डॉक्युमेंटेशन वगैरे सगळे आहेत. जर तुम्ही इंटर्नशिप केली असेल तर वेल अँड गुड. लास्ट 6 मंथचं इंटर्नशिपचे रिपोर्ट द्या, डॉक्युमेंट द्या, ठीक आहे. कन्वे तुम्ही कसं कन्वे करताय हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मी 1 ते 2 प्रोजेक्ट केले आहेत, माझ्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या आहेत आणि मी कुठल्याही प्रोजेक्टवरती काम करू शकतो. जर मला चान्स भेटला नक्कीच मी हे करल. आणि एक्सपेक्टेड जे पॅकेज आहे ते 2 इयर्स जरी असेल ना, थोडंसं कमी ठेवा. कारण खूप कमी पण नाही ठेवायचं, खूप कमी ठेवलं की मग जरा हे होईल. आणि या सगळं हे जर तुम्हाला वर्क झालं तर तुम्हाला एक जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटेल विदाऊट फेक एक्सपिरियन्स किंवा विदाऊट काय. फक्त तुम्हाला कन्वे करायचे की आय एम टेकिंग दिस इंटर्नशिप एक्सपिरियन्स ॲज अ माय IT एक्सपिरियन्स वगैरे म्हणून तुम्ही पण बोलू शकता. तुम्हाला व्यवस्थित कन्वे करता आलं पाहिजे की मी हे जे काम केलेलं आहे ॲज अ इंटर्नशिप म्हणून केलं आहे, पण मी ॲज अ कन्सिडर करतो की नाही माझं प्रोफेशनल आणि माझं प्रोजेक्ट बेस्ड काम आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल एक झालं. बरं, जर वर्क नाही झालं तर मग काय, वर्क नाही झालं तर तुम्हाला एचआरचा इंटरव्ह्यू भेटला, तुम्हाला टेक्निकल इंटरव्ह्यू भेटला आणि तुम्हाला मार्केटमध्ये समजलं की अरे मार्केटमध्ये आपल्याला काय करावं लागेल, अजून आपल्याला कसं कन्वे करावं लागेल, आपला कॉन्फिडन्स कुठं आहे. आपण टेक्निकल 2 इयर्सचा एक्सपिरियन्स आपण देतोय, म्हणजे 2 इयर्सचा एक्सपिरियन्स इंटरव्ह्यू देतोय, म्हणजे तो इंटरव्ह्यू किती हार्ड असेल त्याची पण आपल्याला आयडिया आली. तर या काही गोष्टी आहेत ना, तुम्हाला आयडिया येऊ शकते. 101% करून बघायला काय हरकत आहे. आपल्याला काय, आपण काय कुठे फेक एक्सपिरियन्स दिलाय का, कोणाला काय दिलाय, आपण काही डॉक्युमेंटेशन वगैरे काही दिलं नाही. आपण फक्त इंटरव्ह्यूसाठी प्रयत्न करतोय. आणि जर एखादा इंटरव्ह्यू 10 पैकी 1 जण तर असेल ना जिथे आपण त्याला कन्वे करू शकू की नाही मी एक रिअल प्रोजेक्टवरती काम केलं आहे आणि माझ्याकडे प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स आहे किंवा काय इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स आहे, जो तुम्ही लाईव्ह किंवा तुमचा रिअल एक्सपिरियन्स दाखवू शकता. IT इंडस्ट्रीमध्ये काही HR आहेत, काही टेक्निकल आहेत जे हे ॲक्सेप्ट करता. ओके, सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट. जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर मग काय, एक्सपिरियन्स असाल ना तुम्हाला जॉब कॉल्स अजिबात नाही येणार, कारण 90 डेजचा नोटीस पिरियड असतो. डायरेक्टली 30 डेजचा नोटीस पिरियड सांगा.
कारण तुम्ही 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष तुम्ही ऑलरेडी एखाद्या कंपनीत जॉब करताय, तुम्हाला वाटलं मी टेक्निकल खूप काम करतोय. नाही, तुम्ही जर एका फील्डमध्ये काम करता ना, तुम्हाला 10 फील्डच्या तुम्हाला 10 प्रोफाईलच्या तुम्हाला इंटरव्ह्यूचे क्वेश्चन येणार. डायरेक्टली सांगा सर्विंग नोटीस पिरियड माय लास्ट वर्किंग डेज आफ्टर 30 days, आणि इंटरव्ह्यू देऊन तर बघा ना, इंटरव्ह्यूचे कॉल तर घ्या ना, एन्जॉय तर करा ना. तुम्ही कुठं आहेत ते तर बघा आधी. कॉल येतील, ऑफर लेटर येईल, हे नंतरची गोष्ट आहे. पण तुम्ही हे तर बघा की तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही परफॉर्म करू शकता का नाही, इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही बोलू शकता का नाही, टेक्निकल नॉलेज तुमच्याकडे आहे का नाही तेवढं. तुम्ही जर वर्किंग जरी असाल ना, तर इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. आपण एकाच टेक्नॉलॉजीवरती जर खूप वेळ राहिलो ना, तिकडे प्रोफाईल अपडेट होऊन जातात, खूप खूप काही अपडेट होतं. आणि इंटरव्ह्यू मध्ये कसं असतं माहिती का, एक एक्झाम्पल घेतो. तुम्हाला समजा ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून घेतलंय ना, तर तुम्हाला ते फक्त फ्रंट एंडचं छोटं मोठं काम देणार, किंवा तुम्हाला बॅक एंडचं जावाचं काही देणार, किंवा तुम्हाला एपीआय तुम्हाला फक्त लिहायला सांगणार. पण तुम्हाला असं विचारणार ना, डेटाबेस, एसक्यूएल, फ्रंट एंड, बॅक एंड, एपीआयज, मोबाईल टेस्टिंग, मोबाईल डेव्हलपमेंट, तुम्हाला हे सगळं डेव्हऑप्सचे काय रिलेटेड, क्लाउडचं आहे का, एसक्यूएलचं थोडंफार बेसिक नॉलेज आहे का, या गोष्टी विचारता. तर इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स वेगळा असतो आणि ह्याचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. ज्या ज्या गोष्टी तुम्ही अपडेट करत राहताय ना, छोट्या मोठ्या गोष्टी, खोटं बोला, फक्त म्हणजे व्यवस्थित बोला. फक्त एवढं करू नका की डॉक्युमेंटेशन, फेक एक्सपिरियन्स काढा, हे करा, त्या गोष्टी नका पडू. खोटं थोडंसं बोला, ऍडजस्ट होतंय का ते बघा, तुम्हाला कन्व्हे करता येते का ते बघा. या गोष्टीमध्ये जर तुम्हाला करता आलं, आणि हे माझं फक्त सजेशन आहे, मी तुम्हाला असं प्रोफेशनल वेने सांगत नाहीये की तुम्ही असंच गेलं पाहिजे. ओके, आपल्याला जॉब कॉल भेटत नाहीये, इंटरव्ह्यूचा कॉल भेटत नाही, त्यासाठी या गोष्टीच्या हायलाईट करा, हे मी असं फक्त बोलतोय. कारण आपल्याला इंटरव्ह्यू मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल मिळतच नाही, आता आपल्याला प्रॅक्टिसच नाहीये, आणि आपल्याला माहित नाहीये इंटरव्ह्यू आपण कसा द्यायचं होतं. तर हे छोटासा एक माझा व्हिडिओ आहे, छोट्याशा ट्रिक्स आहेत. छोट्या मोठ्या इमिडिएट जॉईनर टाका, ज्यांचा 90 डेजचा नोटीस पिरियड आहे त्यांनी कमी सांगा, म्हणजे कसं की तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये बसू शकाल. आणि कसं असतं माहिती का, एक सांगतो बरं का, जर तुमचा इंटरव्ह्यू चांगला गेला, जर तुम्ही त्यांना असं वाटलं की हा कॅन्डिडेट खूप स्ट्रॉंग आहे, मग तेव्हा जर तुम्ही खरं बोलले ना की नाही मी इंटर्नशिपच केलेली आहे, मग मला चान्स भेटेल किंवा काय, त्यांना काय वाटतं, अरे इंटरव्ह्यू चांगला गेलाय, सिलेक्ट झालाय हा मुलगा, ठीक आहे घेऊन टाकू. हेच एक्सपिरियन्सच्या वेळेत काय होतं, अरे जरा तुम्ही काय सांगितलं 30 days 45 days नोटीस पिरियड सांगितलाय, तुम्ही सगळं सिलेक्ट झालात, तुम्हाला चांगलं वाटलं, त्यांना चांगलं वाटलं एम्प्लॉयरला की हा कॅन्डिडेट चांगला आहे, ते घेता. नवीन मार्केटमध्ये कॅन्डिडेट बघा, इंटरव्ह्यू शेड्यूल करा, सगळी प्रोसेस करा, ऑफर लेटर करा किंवा काय करा, त्या गोष्टी पण खूप हेक्टिक आहेत त्यांच्यासाठी पण, मग ते पण तुमचं ऐकता. अशा केसेस आहेत जिथे आपण नाही म्हणणार की 10चे 10 असे होतील, पण 10तून 1 तरी होईल. ओके, सो या गोष्टी लक बाय चान्स होता, 100% सगळ्यालाच लागू होतील असं नाही. बट ह्या काही टिप्स होत्या, काही ट्रिक्स होत्या, ज्या मी पण करायचो कधी कधी, त्या मी तुम्हाला आता शेअर करतोय. सो परत एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी टू ऑल, टू यू अँड युअर फॅमिली. ओके, सो येस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये पण मला नक्की तुम्हाला जे पण काही डाऊट्स असतील ते मला नक्की सांगा, आणि कमेंटमध्ये हॅपी दिवाळी लिहायला विसरू नका. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.